नमस्कार. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही कालमापनाच्या या 5 वेगवेगळ्या पद्धती आहेत. या 5 पद्धतींना, या 5 अंगांचे मिळून पंचांग तयार होतं. तर असं जी पंचांगाची ही जी 5 अंग आहेत, त्या अंगांविषयीची माहिती आपल्याला ह्या 28 क्रमांकाच्या पानावरच पुढच्या टप्प्यात पाहायला मिळते, जिथे डावीकडच्या सगळ्यात पहिल्या रकान्यामध्ये तिथीचे अंक लिहिलेले दिसतात. त्याच्या शेजारी वार लिहिलेले दिसतात. त्याच्या पुढे कलाक मिनिटे ही तिथीची समाप्तीची वेळ आपल्याला दिसून येते. त्याच्या पुढे नक्षत्र, योग आणि एका दिवसामध्ये दिवाकरण आणि रात्रौकरण असे 2 करण येतात. तर या दोनही करणांचा उल्लेख आपल्याला तिथे दिसतो. त्याच्या पुढच्या रकान्यामध्ये आपल्याला असे लिहिलं आहे, तो दिनमान आहे. त्या दिवसाचं दिनमान आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेलं दिसतं. दिनमान याचा अर्थ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी. त्याच्या पुढे रवी उदय, रवी अस्त आणि चंद्र राशी प्रवेश. त्या दिवसात चंद्राचा जर राशी प्रवेश होत असेल तर तो किती वाजता कोणत्या राशीत प्रवेश होतोय. अन्यथा दिवसभर चंद्र ज्या राशीत आहे त्याचा उल्लेख आपल्याला त्या रकान्यात केलेला दिसतो. त्याच्या पुढे आपल्याला इंग्रजी दिनांक पाहायला मिळतो आणि त्या दिनांकाच्या समोर आपल्याला त्या दिवसाचा जो मुख्य शास्त्रार्थ आहे, त्या दिवसातील जे मुख्य सण व्रत आहेत, उत्सव आहेत, त्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. काही वेळेला ती माहिती एका ओळीत मावत नाही. अशा वेळेस त्या माहितीच्या शेवटी पुन्हा एकदा त्या इंग्रजी दिनांकाचा आकडा लिहून त्याची पुरवणी आपल्याला त्याच पानावर इतरत्र दिलेली दिसून येते.